लाडक्या बहिणींना 1500 नाही 2100 रुपये आपल्याला द्यायचे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना महिन्याला आम्ही निर्णय घेतला, तेव्हा एक काँग्रेसवाले उबाठावाले आम्हाला नावं ठेवायचे, सगळ्याचे तर होणारच नाही, आता जमणारच नाही, असं होऊच शकत नाही, आता जुमलाचा तुम्ही खोटच बोलताय, त्यांच्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले। पण मला बहिणींना सांगायचं आहे, बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत। हे काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, उबाठावाले सावत्र भाऊ हे तुमच्या योजनांच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले, हायकोर्टमध्ये। कोण गेलाय? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी पिटिशन केली। आणि पिटिशन मध्ये काय त्यांनी म्हटलं, ते म्हणाले ही लाडकी बहीण योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, कन्सेशनची योजना आहे, पिंक रिक्षाची, या जेवढ्या योजना आहेत पैशाचा चुराडा आहे, या योजना तुम्ही बंद करा। आम्ही देखील त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली आणि माननीय हायकोर्टाने सांगितलं लाडकी बहीण आणि इतर योजना सुरूच राहतील, या योजना बंद होणार नाही। आणि आता तर आपण ठरवलंय नवीन लाडक्या बहिणींना 1500 नाही 2100 रुपये आपल्याला द्यायचे आहे। बंधू भगिनींनो, आज एकीकडे बहिणींच्या मागे आपण उभा आहोत। महाराष्ट्राला जर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आपल्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आपल्याला आणावं लागेल। आणि म्हणूनच मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचे 14 वेगवेगळे कार्यक्रम आखले। लखपती दीदी हा तर कार्यक्रम असा आहे की सर्वसामान्य घरची आमची महिला सरकारच्या योजनेतनं त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करते आणि वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते, तिला आपण लखपती दीदी म्हणतो। मोदीजींच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये आम्ही 11 लाख लखपती दीदी बनवले आहेत। पुढच्या काळात 25 लाख लखपती दीदी असतील आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलाय। यासोबत आपण हा निर्णय केला की आपल्या राज्यामध्येही आपण काही वेगळे निर्णय घेतले। लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली की त्या घरी 5000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये आपण त्या घराला देतो। आपल्या घरी जणू लक्ष्मीच आली आहे असं प्रत्यंतर त्या घराला आलं पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, म्हणून लेक लाडकी सारखी योजना आपण आणली। आपण दुसरी योजना आणली, आपल्याला कल्पना आहे आता उच्च शिक्षण बऱ्यापैकी महाग आहे। खासगी कॉलेजेसमध्ये 2 लाख 4 लाख 5 लाख फी भरावी लागते। मेडिकल, इंजिनिअरिंग, MBA, BBA, वकील, वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये फी मोठ्या प्रमाणात आपल्याला भरावी लागते। मध्यमवर्गीयाच्या घरी जर 2 मुलं असतील, 1 मुलगा 1 मुलगी, तर ते मुलाला शिकवतात, ते हा विचार करतात की आपल्याकडे तर एकाला शिकवायचे पैसे आहेत आणि मग मुलीला बोलवून सांगतात तू BA BCom BSc सारखा एखादा कोर्स घेऊन घे, सरकारी कॉलेजमध्ये चालली जा, तुला शिकवण्याकरता आमच्याजवळ पैसे नाहीत, आमच्याजवळ जेवढे पैसे आहेत त्यात एकच जण शिकू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तुझं आम्हाला नंतर लग्नच करायचं आहे। मजबुरी असते, मजबुरीने ते आपल्या मुलीला शिकवत नाही। पण आम्ही हा निर्णय केला आणि आई बापाला सांगितलं तुमच्या मुलीला शिकवण्याकरता तुमच्याजवळ पैसे नसतील तर चिंता करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि 2 लाख असो 4 लाख असो 5 लाख असो मुलींची 100% फी राज्य सरकारच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आपण महिलांना ST बसेसमध्ये 50% कन्सेशन दिलं।